गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही आता ट्रेकसाठी निघालो आहे आणि कुठे जाणार आहोत ट्रेकिंगसाठी तर ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि सकाळी लवकर निघालो आहे, संडे आहे तर आम्हाला माहिती नाही की तिथे गर्दी असेल की नाही. जरी असली तरी बघू. आणि आज पावसाचं वातावरण आहे, पाऊस आहे पण थोडाफारच आहे. तर बघू आता कसं आमचा पुढचा जे ट्रेकिंग आहे ती कशी होणार आहे. तर आम्ही जस्ट आता पनवेलमध्ये पोहोचलो आणि पनवेलमध्ये मी माझ्या मामाच्या मुलीला पिकअप करणार आहे. आणि माझ्याबरोबर सायरा झोपेत आहे सध्या, आणि मम्मी आहे आणि अभि आहे, आणि अजून एक गाडी आहे त्याच्यामध्ये माझी मामाची फॅमिली आहे आणि दुसऱ्या मामाची मुलगीच फक्त येणार आहे. तर आपण भेटू मग, असेच कनेक्ट राहा, स्टे ट्यून. मामा आणि मामाची मुलगी आहे सारे इथे. घरी थांबून करायचं. चल की घरी अरे हा गुडघा लय दुखतोय. मामीला तरी बोलायचं यायला. मामी म्हणत होती की राहू दे त्यांना, माझे मी येतो चल. म्हणलं नको, राहू देत, पप्पा आहेत बिचारे माझे. हाय सायरा, हॅलो. तरी म्हणू या मोठा मामा आहे, त्याची मुलगी जॉईन केले जस्ट आम्हाला. कल येतो पैसा मोठा का गुडघा जास्त दुखतोय. पाण्याची बॉटल घ्या. आम्ही आमच्या पॉइंटवर पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आलोय सोंडाई फोर्ट म्हणून. हा जो मागे दिसतोय ना वरती, तर आम्ही इथपर्यंत जाणार आहोत. तर मी सांगत होते की 67 किलोमीटर आहे मुंबईपासून, जे 2.25 तासापर्यंत पोचतो इथे. आणि ट्रॅफिक होतं. आणि हा सायराचा फर्स्ट ट्रेक आहे सोंडाई फोर्ट. तर आता बघू ही कशी वरती चढते, कारण आणि इझी आहे किड्ससाठी. आम्ही आधी इन्फॉर्मेशन काढली, पूर्ण पहिलं सगळं समजून घेतलं की कारण सायराला घेऊन जायचं होतं. पण हे लहान मुलांसाठी खूप इझी आहे. तरी पण मी आल्यानंतर आमचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करेनच. तर आम्ही सर्वांनी रेनकोट घेतले, पाणी घेतलंय आणि आता मजा करत करतच जाणार आहोत. तर माझ्याबरोबर कोण कोण आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे बघू शकता माझ्याबरोबर कोण कोण आहेत. तर जे मी मगाशी बोललेली की मागे एक गाडी असेल ते त्या मामांची मुलं, ही माहिती आहे मनस्वी, ही मामी आणि ही माझी मम्मी. ती बसणार आहे काय? आता इथे चाललंय बॅगेत असं भरवायचं, कोंबी सुरू आहे. आणि मनुकडे दिले. बरोबर आहे तुमचं. आणि हा बाजूचा सिनेरो आहे, जसं तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर वाटतंय आणि इथे वरती तर खूपच छान आहे. हा, इथे आमचं संभाषण सुरू आहे. उद्या स्कूल सुरू होणार आहे तर सायराची डोक्याचा ताप. ते गाडी येते खालती पायथ्याशी, इथून रूट सुरू होतो. तर मी तुम्हाला आम्ही जस्ट ट्रेकिंग सुरू केले. बघू शकते खालून इथे जो पार्किंग होता. गर्दी मला काही दिसलेली नाहीये, म्हणजे आहेत माणसं पण क्वचित आहे. आणि आता मी वरती जातोय. काय मला तरी माहिती आहे. अरे तुम्ही दोघींचं सांगते ग, सो मी पकडून 3 आहे. मनू घुसली मनू फॅमिली झाली आमची. येस. सायरा मजा येते. तर इथून मेन सुरू होतं
आणि इथून 15 ते 20 मिनिटं लागले ट्रेकवरती जायला आणि इथे हॉल्ट केला आहे आणि खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे तुम्ही घेऊ शकता. आम्ही जस्ट आता इथून निघालो आहोत. परत पुढचा ट्रेक कंटिन्यू करणार. आता आय थिंक इथून 1 तास आहे वाटतं असं सांगितलं आम्हाला. लेट्स सी. आणि मेन सायरा आहे बरोबर, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू जाणार आहोत. आणि आम्ही इथून खालतून आलेलो आहोत असं वरती. आणि हा व्ह्यू खूप छान व्ह्यू आहे. अजिबात कोणाची नाही आणि सेफ आहे. एवढं हे नाही, फक्त थोडं स्लिपरी आहे त्याच्यामुळे सांभाळून जावं लागतं. तर जस्ट पाऊस सुरू झालाय, तुम्ही बघू शकता. आणि क्लायमेट तर सुपर्ब आहे. आणि आता परत एकदा हॉल्ट घेतलंय कारण मम्मी आहे बरोबर, मामा मामी खालीच थांबलेत माझे आणि सायरा पण बरोबर आहे. सो स्लोलीच जाणार, काही घाई करणार नाही आहोत. फक्त पावसामुळे थोडं स्लिपरी आहे, बाकी सुपर्ब आहे, सेफ आहे. एवढं असं काही वाटलेलं नाही अजून तरी आम्हाला. तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. तर आता जे बाकीचे आले ते पण फोटोशूट करतात आणि आता सायराचे ते खाणं सुरू आहे. असं लगेच सुरू झालं. मेन म्हणजे मम्मी वर चढली आहे. मम्मीचा नंतर एक्सपिरियन्स आम्ही घेणारच आहोत. तर आता मी पुढे जायला निघतो 5 मिनिटामध्ये. थोडा वेळ थांबणार 5 मिनिटं आणि पुढे निघणार कारण घाई करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता पाऊस सुरू झालाय तसा. आता सायराला रेनकोट घालणार आहोत आणि पुढे जाऊ. व्ह्यू भारी आहे. आणि मी आता कवर घातले कारण पाऊस पडतोय. आणि सायराला रेनकोट घातलंय पण सायराला नकोय. तिथून मम्मी जाते आणि आम्ही हा खालती पॉइंट दिसत असेल तुम्हाला, तिथून आम्ही आलोय आणि अजून इथे जातात ते खाली उतरत आहेत. सायरा देखील वरती गेली आणि हा व्ह्यू. अजून आम्हाला इथपर्यंत जायचं. अभि मगाशी इथे ना आपल्याला शिड्या दिसत होत्या. इथे लाईटच दिसत होती आम्हाला, ती आता दिसत नाहीये. पूर्ण ढग उतरलेत खाली. आम्ही हॉल्ट घेतलाय आणि आमचं डिस्कशन सुरू आहे की कर्नाळ बेटर आहे की सोंडाई बेटर आहे. पण पावसामुळे जो व्ह्यू आलाय ना इतका सुपर्ब आलाय की आम्हाला काहीच नाही दिसत आहे. पूर्ण ढग खाली उतरले, तुम्ही बघू शकता. आणि हा फर्स्ट टाइम आहे माझा तरी की असा एक्सपिरियन्स करायला. इकडे बघ. आणि व्ह्यू रुद्र यायचं येते. चलो मम्मी चल ना चढ, मी व्हिडिओ काढते. चल चल मी आहे पुढे. चल
सो ती एक टाकी आहे. माझा आवाज घुमत असेल पण पाणी खूप खराब आहे आणि पाऊस पडतो. अँड द व्ह्यू आणि मम्मी आणि आम्ही आता पोचलोय. हा लास्ट आहे इथे मंदिर आहे. तुम्हाला दाखवते मी. आणि ते चप्पल काढायला सांगतात कारण मंदिर आहे वरती म्हणून. आणि हा वरचा व्ह्यू त्याच्यात मी तुम्हाला वरती जाऊन आणि दाखवते. तो लास्ट पॉइंट आहे सर्वात. आणि हा एंड आहे ट्रेक. तर तुम्ही बघू शकता हा एंड आहे ट्रेकचा. आणि कवरमुळे खूप सपोर्ट झाला मला. खूप छान. मी फर्स्ट टाईम सगळं हे एक्सपिरियन्स करते. माझा एक्सपिरियन्स तर खरंच खूप छान आहे. आता उतरताना बघू. हेच आहे जे सोंडाई देवीचं मंदिर आम्ही म्हणत होतो. फायनली कम्प्लीटेड सोंडाई फोर्ट. ये पार्टी चेंज केली. फायनली मम्मीने ट्रेक कम्प्लीट केला. अति आणि दॅट इज अ बिग थिंग फॉर अस. टू यू भाई. तू कम्प्लीट केला आणि तू फर्स्ट होती कम्प्लीट करणारी आणि आमच्यातला यंग मेंबर. मम्मी कसं वाटलं वरती एवढं चढून? ठीक आहे. थोडं हे झालं. असा कार्डिओ मम्मी किती महिन्यातून 3 महिन्यातून एकदा तरी हवा ना. सध्या कॅमेरा पूर्ण फिट होतं. आज मला थांब लोकांचा बांबू तुटायचा जरा नीट. इतका ट्रेक केला की बरोबर, आज बरोबर मला बोलतोय. 2 टाइमचा एक्सरसाइज करायची गरज आहे. असं मला तरी वाटतं पर्सनली. आता थोडासा स्नॅक टाइम सुरू आहे आमचा. आणि ते कोणी कचरा टाकू नका बाय द वे. समजलं का? नको नको. तर आता परत सगळे ढग उतरलेत खालती आणि खूप छान दिसतंय. तर हा कोर्स खूप इझी आहे. म्हणजे किड्ससाठी पण आणि असं ॲज युजल अडल्टसाठी तर आहेच पण किड्ससाठी पण. कारण सायरा आली दॅट इज हॅट्स ऑफ फॉर हर. इकडे बाबू बाबू इकडे. आणि इथे तुम्ही बघू शकता ह्यांची भांडणं सुरू आहेत मंकीची आणि माकड आणि कुत्रा. आणि मोबाईलची बाकी काय ना मोबाईल घेऊन गेले की छान आयुष्य आहे. वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि वरती 1.5 तास लागला वरती चालत यायला. आता उतरताना किती वेळ लागणार आहे आयडिया नाहीये. आणि आता आम्ही निघालोय परत परतीचा प्रवासाला. आणि मृण्मयी ॲज युजल घाबरतीये माकडांना. आमचा गोरीला आणि आता उतरताना हे असं आहे. मम्मी हळू खरंच खूप घाबरली आहे. बरं आता सेफली खाली जाऊया. सो कोणाला यायचं असेल तर नक्की इथे या. आणि पावसात खरंच खूप छान आहे कारण जे क्लायमेट दिसतं ना ते सुपरबली दिसतंय. तुम्ही बघू शकता मागे हे असं क्लाउड्स. खूप छान वाटतंय. आणि आता बघू जाताना आता मी वेगळा स्पॉट कोणता करणार आहोत का. लेट्स सी. आणि मेन म्हणजे सेफ आहे. मेन सायरा चढली आणि मम्मी सुद्धा. कारण मम्मी पण 50+ आहे आणि सायरा तर छोटी आहे. तुम्हाला दाखवतात ते कसे उतरतात. फुल प्रो. हा प्रो. मम्मी आणि सायरा. बेसिकली हे सगळे असे असतात ना जे येणारे जाणारे लोक त्यांची खूप मदत होते. त्यामुळे विकेंडला आलात ना बेस्ट आहे असं माझं म्हणणं आहे. इथे आम्ही आता सीडी उतरत चाललो. उतरायची थोडी फाटलेली पण आहे.
आमचं आता झालेलं आहे. आम्ही आता उतरलेलो आहोत. खूप छान वाटलं. थोडं स्लिपरी होतं. मी काही ग्लिम्स असे टाकेन, ते तुम्ही बघा. मला जेवढं जमते तेवढं मी देईन, दाखवेन. तर खूप छान वाटलं. आणि लहान मुलांसाठी पावसाळ्यामध्ये काही म्हणजे 1-2 ठिकाणीच थोडं स्लिपरी आहे, पण बाकीचं मस्त बेस्ट. आणि हा ट्रेकचा एक्सपिरियन्स सुपर्ब होता. खाली उतरताना पण असं आम्ही पटापट आलो, एवढं काहीच नाही वाटलं. आणि मी तुम्हाला दाखवते आता सायरा उतरते. तिला हॅट्स ऑफ आहे, कारण एवढं वरती चढत येणं आणि परत उतरणं, दॅट इज अ बिग थिंग. तिने माझा आवाज ऐकला ब्लॉगचा आणि लगेच मागे बघून थम्सअप देते. सायरा भारी ना? शी इज अ सुपर गर्ल. आणि ती 6 वर्षाचीच आहे, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना आणू शकता. म्हणजे जे 5 इयर्सच्या वरती आहेत ना, त्यांना तुम्ही आणू शकता, कारण जे चालत आहेत, बिकॉज त्यांना पण थोडा हा अनुभव आलाच पाहिजे आत्ताच्या हव्यामध्ये. कारण आत्तापासूनच केलं तर थोडं थोडं त्यांना कळेल. आणि इझी ट्रेकलाच जायचं, असं नाही की आपण हार्ड जे कलावती दुर्ग आहे किंवा हरिहर आहे, हे माझ्याने तर पॉसिबल नाही आहे. बट तरी पण जेवढे मला फोर्ट करता येत असतील किंवा जे किल्ले मला चढता येत असतील, माझा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आता मी खाली उतरल्यानंतर बघू काय करायचं. जर कुठे वॉटरफॉल, मिनी वॉटरफॉल असेल तर ठीक. आणि बघू आता, कारण मामा मामी माझे नव्हते आले वरती, त्यांना नाही जमणार म्हणून त्यांनी सांगितलं. बट माझ्या मम्मी पण आली, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण असं चढण होतं सर्व, पण तिला जमलं. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर आता पुढे जाऊन आम्ही जेवू कुठेतरी, थोडं रिलॅक्स करून आम्ही घरी जाऊ. तर माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि नक्की तुम्ही सुद्धा या, तुम्हालाही छान वाटेल. पावसाळ्यामध्ये खरंच खूप छान आहे. उन्हाळ्यात ऊन असतं, पण पावसात मला वाटलेलं खूप असं डेंजरस असेल किंवा काय, बट नाही, खूप सेफ आणि मस्त आहे. तर नक्की या. तर आपण भेटू परत पुढच्या व्लॉगमध्ये. तर चला, बाय बाय. अरे कसं वाटलं तुला ट्रेकवरती वरती जाऊन? मजा आली? चढायला कसं डेंजर होतं ना, तरी आपण चढलो की नाही. आणि नेक्स्ट टाइम कोणी कोणी यायला पाहिजे. 3 स्लिपरी होते ना, तरी आपण चढलो की नाही. आणि सगळे क्लाउड्स कसे खाली आलेले ना, आणि वरती मंकी होते ते सांग, खूप सारे होते ना. देवीच्या बाहेर पडली ना. आणि बाय कर मग सगळ्यांना. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.